नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय इंग्रजी द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, सर्व उत्तरे दिलेली आहेत. क्वेश्चन नंबर 1, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स, 10 मार्क्स. फिलिंग द ब्लँक्स, बेबी वॉज स्टील ड्रॉझी, DROWSY उत्तर आहे. सेकंड, their home was a snag, SNUG. Next question, what did Mama Pangolin do? Why? या प्रश्नाचं उत्तर पहिल्याच ओळीत आहे, दुसरी ओळ पूर्ण आहे आणि तिसऱ्या ओळीतला एक शब्द आहे. हाऊ डिड ममा पॅनगोलिन कॅरी हर बेबी? उत्तर लिहिताना असं लिहा, ममा पॅनगोलिन कॅरी हर बेबी ऑन हर टेल. फोर्थ क्वेश्चन, what did mama and baby see on their way? आन्सर पहा या प्रश्नाचं. पॅसेजमधील जी शेवटची ओळ आहे तिथे उत्तर आहे. फिफ्थ क्वेश्चन, गेस वेअर दे लिव्ह? आन्सर, दे लिव्ह अ स्नॅग होल इन द अर्थ. सिक्स्थ क्वेश्चन, शी बिगॅन टू वॉक स्टेडीली अँड कॉजियसली. Identify the tense. Answer, past tense. Seventh question, which is your favorite animal and why? My favorite animal is the dog because it is very loyal and friendly. It always protect its owner. Question number 2, read the following passage carefully and answer the questions, 10 mark. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पॅसेजचं रीडिंग करायचं आहे. त्यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. फ्रॉम वेअर डीड द प्लेट ऑफ गोल्ड फॉल? आन्सर, द प्लेट ऑफ गोल्ड फेल फ्रॉम हेवन इन टू द कोर्ट ऑफ अ टेम्पल. पहिल्याच ओळीत उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज इन्स्क्राइब्ड ऑन द प्लेट? आन्सर दुसऱ्या ओळीमध्ये आहे, अ गिफ्ट फ्रॉम द हेवन इन टू हिम हू लव्ज mankind most. Third question, what did happen when anyone touched the plate? Answer, it turned to lead. Fourth question, who got the plate? Why? Answer, a poor farmer got the plate because his love for mankind was true, genuine and selfless. Fifth question, which words in the passage shows the following meaning? The farmer was not willing to touch the plate reluctantly. Second, to write on something inscribed. Sixth question, write the opposite words of the following, 2 marks, hate, love, absent, present. 7, who according to you loves mankind most? या प्रश्नाचं उत्तर पहा. According to the passage, the person who loves mankind most is one who is humble, selfless, and loves without expecting any reward or recognize, just like the poor farmer. Next question. Question number 3, read the following stanza carefully and answer the questions, 10 marks. कवितेवर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. कवितेचं व्यवस्थित रीडिंग करा जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील. फर्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट विल द शेपर्ड अँग्री डॉग डू? आन्सर, इथे कवितेत 1 जिथं लिहिलेलं आहे तिथं पहा. आन्सर लिहिताना असं लिहा, द शेपर्ड अँग्री विल कम अँड बाईट माय नॉटी रग. Second, who will come and bite naughty rug? The shepherd angry dog. Third question, who is a little play fellow of a baby? Answer, a sheep with a golden bell. Fourth question, find the word from stanza. Look after the sheep. Answer, herd. Second, here it means a child who does not do what asked. Rug, ROGUE. Fifth question, write the
Antonyms of A. Wake up. Answer sleep. Dislike, like. 6 question. Write any 2 pairs of rhyming words from the poem Go, So, Sleep, Sheep. Question number 4. Do, has, directed. दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. अंडरलाइन द ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. बेबी वॉच मदर. ऑब्जेक्ट मदरला अंडरलाइन करा. बी सेंटेन्स. दे फ्लॅश हार्श टॉर्च लाइट्स. आन्सर हार्श टॉर्च लाइट. सेकंड, नेक्स्ट क्वेश्चन. मेक ऑदर मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग ऑदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द वर्ड्स इन द बॉक्सेस. ही सॉ अ मोस्ट वंडरफुल साईट. जो बॉक्समध्ये दिलेला शब्द आहे त्याऐवजी दुसरा शब्द वापरायचा आहे. ही सॉ अ मोस्ट पॉप्युलर प्लेस इन लंडन. सेकंड, द बँक रिसिव्ड अ लॉट ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. आन्सर, द बँक रिसिव्ड लार्ज अमाउंट ऑफ कॅश फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. थर्ड क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. 2 मार्क्स. वर्ब दिलेले आहेत. पास्ट टेन्स, परफेक्ट टेन्स लिहायचे आहेत. सी, सॉ, सीन. डू, डीड, डन. गो, वेंट, गॉन. सिंग, सॅंग, संग. टेबल पूर्ण करून दिलेला आहे. व्यवस्थित पाठ करा. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. फ्रेम येस नो टाइप क्वेश्चन. यू आर हंग्री. आन्सर, आर यू हंग्री क्वेश्चन मार्क. सेकंड, शी इज रायटिंग अ स्टोरी. इज शी रायटिंग अ स्टोरी क्वेश्चन मार्क. क्वेश्चन नंबर 5. राहुल कॅन नॉट पे हिज फीज फॉर द स्कॉलरशिप एक्झामिनेशन. ही इज सॅड. राजा assures to help him complete the conversation between them using the proper words given in the brackets below. 4 marks. हेल्पिंग अ फ्रेंड. दिलेला जो कॉन्व्हर्सेशनचा भाग आहे तिथे वर दिलेले शब्द वापरायचे आहेत. एकूण शब्द 8 आहेत. उत्तरे लिहून दिलेली आहेत. फर्स्ट वर्ड्स लिहा. सॅड. सेकंड, रॉंग. थर्ड, विदाऊट. फोर्थ, वरी. फिफ्थ, पॅरेंट्स. 6, शुअर. 7, फीज. 8, फ्रेंड्स. याप्रमाणे कॉन्व्हर्सेशन पूर्ण लिहा. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. 4 मार्क्स. वर्ड्स पहा दिलेले. फर्स्ट आन्सर थर्स्टी. सेकंड, वॉटर. थर्ड, पिक्चर. फोर्थ, लिटिल. फिफ्थ, ट्राइड. 6, रिच. 7, स्टोन. 8, ड्रॉप्ड. याप्रमाणे सर्व स्टोरी पूर्ण करा. लास्ट क्वेश्चन नंबर 7. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन मराठी. 4 मार्क्स. दिलेली जी 4 वाक्य आहेत ती मराठीतून लिहायची आहेत. अँड ओल्ड गार्डनर वॉज वर्किंग इन द गार्डन. सेकंड, ॲनिमल्स, बर्ड्स अँड प्लांट्स नीड एअर टू लिव्ह. ट्रीज मेक अवर वर्ल्ड ब्युटिफुल. फोर्थ, क्लीनलाइननेस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हेल्दी लाईफ. आन्सर पहा. एक वृद्ध माळी बागेत काम करत होता. सेकंड, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना जगण्यासाठी हवेची गरज असते. थर्ड, झाडे आपले जग सुंदर बनवतात. फोर्थ, निरोगी आयुष्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उत्तरासहित दिलेले आहेत. त्याचा सराव नक्की करा.